उद्याचा बंद हा मागे घेण्याचं शरद पवारांनी आवाहन केलंय। काँग्रेस पक्ष सध्या तरी बंदवर ठाम आहे, मात्र उद्धव ठाकरे बंदबाबत आपली 7 वाजता भूमिका जाहीर करणार आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीची एकूण नेमकी भूमिका तिन्ही पक्षांची काय हे अजूनही उघड झालेलं नसलं तरी शरद पवारांनी आवाहन केलंय की उद्याचा बंद मागे घ्यावा। त्यांनी तसं ट्विट केलंय। तर काँग्रेस अजूनही बंदबाबत ठाम आहे। उद्धव ठाकरे मात्र 7 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत। महाविकास आघाडीने हा बंद पुकारलेला होता। बदलापूरमध्ये जी घटना झालेली त्या पार्श्वभूमीवर मात्र आता कोर्टाचा निर्णय आल्यावर शरद पवारांनी ट्विट करत आवाहन केलेलं आहे। या ट्विटमध्ये शरद पवार नेमकं काय म्हणतात आपण जाणून घेऊया। शरद पवार म्हणतात, बदलापूर घटनेविरोधात उद्या बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं। 2 अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता। परिणामी समाजातील सर्व स्तरातून या बाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या। या बाबीकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता। हा बंद राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता। तर उच्च न्यायालयाने सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिलेला आहे। सर्वोच्च न्यायालयात दाद मागणं हे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाहीये। भारतीय न्याय व्यवस्था संविधानात्मक संस्था असल्यानं संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे। तेव्हा शरद पवार पक्षातर्फे उद्याचा बंद मागे घेण्यासंदर्भात ट्विट करून आवाहन करण्यात आलेले शरद पवारांनी तसं ट्विट केलंय। आणि एकूणातच या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अमेय राणे आपल्या सोबत आहेत। अमेय, महाविकास आघाडीतल्या एका पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे, काँग्रेस अजूनही बंदवर ठाम दिसते आणि आता अर्थातच प्रतीक्षा आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेची। अमेय, नक्कीच दुपारी ज्या पद्धतीनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे आपण बंद हा कशा प्रकारे केला जाईल राज्यभरात त्याचं संपूर्ण नियोजन सादर केलं, त्यानंतर दुपारी 2:30 वाजता मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात सुनावणी सुरू झाली। तासभर सुनावणी झाली आणि तासभराच्या सुनावणीत हायकोर्टानं स्पष्ट केलं की कुणालाही अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश स्पष्ट असताना बंद करण्याचा अधिकार नाहीये आणि राज्य सरकारनं सुद्धा याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना महाधिवक्त्यांनी कोर्टाला सांगितलं की राज्य सरकार पूर्णपणे सक्षम आहे हा बंद मोडून काढण्यासाठी आणि कायदेशीररित्या जे उपाय करण्यात येतील ते केले जातील आणि त्याचप्रमाणे राज्य सरकार सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यानंतर हायकोर्टानं 3:30 वाजता या संदर्भात सुतोवाच दिले होते की आम्ही अशा प्रकारे कुठल्याही बंदला परवानगी देणार नाही आणि राज्य सरकारला जर हा बंद मोडायचा असेल तर त्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू। त्याच अनुषंगाने हा 6 वाजता निकाल जाहीर होणं अपेक्षित होतं, मात्र त्यापूर्वीच महाविकास आघाडीतील सर्वात महत्त्वाचे आणि ज्येष्ठ नेते असलेल्या शरद पवार यांनी सोशल मीडियावरती आपण हा संप मागे घेत असल्याचं, हा बंद मागे घेत असल्याचं आवाहन त्यांनी जाहीर केलं। त्यानंतर खरं तर महाविकास आघाडीतला एक घटक पक्ष या नात्याने शरद पवारांची भूमिका असली तरीही इतर 2 पक्ष म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याकडनं अद्याप कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये। परंतु न्यायालयाच्या निर्देशांचा आपण आदर राखतो आणि न्यायालयाचे निर्देश नसतील तर या बंदला काही अर्थ नाहीये असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं। आणि त्याच अनुषंगाने थोड्याच वेळात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं सुद्धा हेच निर्देश जारी केलेले आहेत की या याचिकेतनं ज्यांना प्रतिवादी करण्यात आलेलं होतं, ज्यांनी हा बंद पुकारला होता, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना नोटीस जारी केलेली आहे। 9 ऑक्टोबरच्या पुढच्या सुनावणीत या सर्व घटक पक्षांना हायकोर्टात आपलं म्हणणं प्रतिज्ञापत्राद्वारे कोर्टापुढे मांडावं लागेल आणि 9 ऑक्टोबरच्या सुनावणीपर्यंत कुणालाही बंद करण्याची परवानगी असणार नाहीये। जर त्यांनी तरीही तो केला तर तो बेकायदेशीर राहील आणि मग राज्य सरकारला पूर्ण सूट राहील त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची। कारण की याच संदर्भात साल 2004 मध्ये BG देशमुख प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले निर्देशही स्पष्ट आहेत, त्यामुळे ते सर्वांना लागू राहतील असंही हायकोर्टानं स्पष्ट केलंय। त्यामुळे शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्यांनी हा बंद मागे घेण्याचं आवाहन केलेलं आहे। आता इतर घटक पक्ष काय करतात हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। अश्विन, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।